मित्रांनो नमस्कार. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे कार्यनीती आणि कार्यसंस्कृती आणि याला संदर्भ आहे हे कोविड-19 संपल्यानंतर जी नवीन कार्यनीती आणि कार्यसंस्कृती आपल्याला आत्मसात करावी लागणार आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे साधारणतः कल्पना अशी आहे की काम करणं म्हणजे कुठलं तरी पाप आहे. आपण मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून आपल्याला काम करावं लागतं. मला आठवतं बायबलमध्ये एक उल्लेख येतो की परमेश्वरानं ॲडम आणि ईव या जोडप्याला सांगितलं होतं की तुम्ही हे सफरचंद खाऊ नका. पण त्यांनी ते खाल्लं आणि म्हणून परमेश्वरानं त्यांना शाप दिला की आता उद्यापासून तुला तुझी रोजीरोटी स्वतः कमवावी लागेल. म्हणजे काय की काम हे शाप आहे? मुळीच नाही. माझ्या मताप्रमाणे जेवढं ज्ञान महत्त्वाचं, जेवढी भक्ती महत्त्वाची, तेवढंच कर्म देखील महत्त्वाचं. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये कर्माचा उल्लेख आहे. गीतेचं संपूर्ण तत्वज्ञान कर्मयोगावर अवलंबून आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, किंवा त्याचाच हिंदी अनुवाद, कर्म किए जा फल की इच्छा मत कर तो इंसान जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. अगदी बरोबर आहे. आपल्याला काम तर करावंच लागणार आहे. पण दुर्दैव असं आहे मित्रांनो, आपल्याला काम कसं करावं हे शिकवलं जातं, पण काम का करावं हे मात्र कोणीही शिकवत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, आपल्याला मात्र काय करून ठेवलेलं आहे त्यांनी? नशीब. आणि म्हणून मग आपण नशिबावर विसंबून राहतो. आणि एक वाक्य जे ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं होतं, त्या वाक्यानं संपूर्ण जगाचा सत्यानाश केला. आणि ते वाक्य होतं, समय से पहले और नसीब से ज़्यादा कभी कुछ नहीं मिलता. आणि म्हणूनच तो मूर्ख माणूस आयुष्यभर ट्रक चालवतो आणि बाकीची मंडळी त्याचे साहेब केव्हा होतात त्याचं त्यालाही कळत नाही. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. प्यारे खान नावाचा गृहस्थ हा नागपूरचा रिक्षा चालवत होता. पण जर असा विचार केला असता की समय से पहले और नसीब से ज़्यादा कभी कुछ नहीं मिलता, तर मला वाटतं तो आयुष्यभर रिक्षाच चालवत राहिला असता. या गृहस्थाने विचार केला की मला पुढे काहीतरी यायचं आहे. त्याने रिक्षा विकली, त्यातनी पहिली बस घेतली. फावल्या वेळामध्ये तो ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचा. त्यातले आपले इन्स्ट्रुमेंट्स विकले, बँकेतनं कर्ज घेतलं आणि बस काढली. तरीसुद्धा त्याला तोटा आला, पण त्याने हिंमत हारली नाही. ट्रक घेतले आणि आज भारतातली सगळ्यात मोठी ट्रान्सपोर्ट कंपनी आयेशा ट्रान्सपोर्ट हिचा तो मालक आहे. आज त्याच्याकडे 250च्या वर ट्रेलर्स आहेत. त्यापैकी एक ट्रेलर, त्याला 260 चाकं आहेत. हा ट्रेलर जगातला सगळ्यात मोठा ट्रेलर म्हणून त्याच्याकडे आहे. मित्रांनो लक्षात घ्या, त्याने जर असं उदाहरण घेतलं असतं तर नाही, असं नसतं मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला काम ते केलंच पाहिजे. बरीच मंडळी माझ्याकडे येतात, हात दाखवतात आणि मला सांगतात, साहेब ही माझी धनरेषा ही अशी जाते ना, ही अशा पद्धतीनं गेली असती ना तर दुनियेचा मालकच मी झालो असतो. मला त्याला सांगायला लागतं, मित्रा ही रेषेवर जाऊ नकोस, त्याच्या खाली जे मनगट आहे त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तुझ्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे. लाट घालील तिथं पाणी काढील असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. आणि म्हणून मग ही मंडळी याचा गैरफायदा घेतला जातो, या मंडळींचा गैरफायदा घेतला जातो. आणि मग नको तिथं ती दुकानं फोफावतात. आणि बाबा बंगाली, सभी समस्याओं का शर्तिया इलाज बाबा बंगाली मिलिए अमुक अमुक स्टेशन के सामने. मित्रांनो लक्षात घ्या, तर त्या बाबा बंगाल्याला आपल्या समस्या सोडवता आल्या असत्या तर मला सांगा, त्याने स्वतःच्या समस्या सोडवल्या नसत्या. आणि त्यातनं दुसरी एक गोष्ट माणूस चोखंदळतो आणि ती म्हणजे तो पोपटाकडे जातो आपलं भविष्य बघायला. मला सांगा, जर पोपटाला त्याचं भविष्य कळायला असतं तर पोपटवाल्याने स्वतःचं भविष्य नसतं का बघितलं? ही मूर्ख बनवण्याची धंदे आहेत. मी स्वतः एकदा पोपटाकडे गेलो होतो. त्या माणसाला फार बरं वाटलं की गिऱ्हाईक आलं म्हणून. त्याने मला विचारलं की तुम्हाला भविष्य बघायचं आहे का? मी म्हटलं नाही. मग म्हटलं नाही, ह्या ज्या तुमच्या 25 चिठ्ठ्या आहेत त्या 25 चिठ्ठ्या मला वाचायच्यात. तो आतमध्ये जरा कचरला,
म्हणाला, नाही असं कसं सांगणार, हे आमच्या धंद्याचं रहस्य आहे. म्हटलं, तुम्ही एका चिठ्ठीचे 5 रुपये घेतात, 25 चिठ्ठ्यात 125 रुपये येतात, मी 500 रुपये देतो. तो लालचीमध्ये आला, त्या चिठ्ठ्या माझ्याकडे दिल्या, स्वतः एका कोपऱ्यामध्ये गेला, मला म्हणाला चिठ्ठ्या वाचा आणि नंतर आणून द्या. मी चिठ्ठ्या वाचल्या, एकही चिठ्ठीमध्ये काना मात्रेचा सुद्धा फरक नव्हता. म्हणजे काय, त्या पोपटानं कुठली जरी चिठ्ठी काढली असती तरी काहीही फरक पडणार नव्हता. आणि मला सांगा, ते प्युअर मानसशास्त्रावर काम करतात. आता एखादा ग्रहस्थ त्याच्याकडे गेला पोपटाकडे, म्हणजे त्याला पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही, तो कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये म्हणूनच गेला ना. मग तो काय करतो, त्या पोपटाला बाहेर हुसकवतो. पोपट येत नाही, मग त्या छडीनं त्याला हुसकवणी देतो, डिवचतो आणि पोपट बाहेर येतो आणि कुठली एक चिठ्ठी उचलतो. त्या पोपटाच्या बापाचं काय जाणार आहे. आणि चिठ्ठी उचलल्यानंतर त्याचं पहिलं कार्य म्हणजे पुन्हा पिंजऱ्यामध्ये जातो. मग हा ग्रस्त ती चिठ्ठी उघडतो, कपाळावर आठ्या आणतो, चेहरा चिंताक्रांत करतो आणि सांगतो, मित्रा, तुझा भूतकाळ खूपच वाईट होता. आता मला सांगा, याचा जर भूतकाळ उज्ज्वल असला असता ते झक मारायला पोपटाकडे गेलं असतं. दुसरा प्रश्न सांगतो, तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांनी दगा दिला. आता मला सांगा, आपल्यापैकी प्रत्येकाला कुणी न कुणीतरी दगा दिलेलाच असतो. मग आपण काय म्हणतो, अरे काय हुशार पोपट आहे, त्याला कसं कळलं की मला अमुक अमुक माणसाने दगा दिला होता. आणि शेवटचं वाक्यानंतर ठोकून देतात, तू जर प्रयत्न केला तर तुला नक्की यश मिळेल. हे सांगायला तुझा पोपट कशाला पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याची काहीही गरज नाही आहे. आपल्या हातामध्ये एवढी धमक असली पाहिजे, आपण एवढं कष्ट करून काम केलं पाहिजे की त्यातनं होणार नाही. आणि लोक सांगतात, दुसरं एक वाक्य मला नेहमी माझ्या तोंडावर फेकलं जातं, ते म्हणजे, सर, जिस भगवान ने मुंह दिया है उसने उसने दाना पानी का भी तो बंदोबस्त किया होगा. खरं आहे, दाना पाणी आहे, पण दाना पाणी तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला दाना पाण्याकडे जावं लागेल. आणि हा नियम फक्त परमेश्वरालाच, फक्त माणसालाच लागू नाही, तर पशु पक्षी प्राणी सगळ्यांना लागू आहे. लक्षात घ्या, चिमणीसाठी धान्य आहे, पण परमेश्वर ते तिच्या तोंडात कधीही घालत नाही. त्यासाठी तिला त्या धान्याच्या दाण्याकडे जावं लागतं. ती आपल्या बाळांना खिलवते, आपल्या पिलांना ती आणून देते, पण तोपर्यंत देते जोपर्यंत त्यांच्या पंखात ताकद येत नाही तोपर्यंत. आणि ज्या दिवशी त्या चिमणीला कळतं की आता आपल्या पिलांच्या पंखात ताकद आली आहे, पण पहिला अनुभव असल्यामुळे ते उडत नाहीत, त्यांच्यामध्ये ती हिंमत येत नाही, ती चिमणी पाठीमागनं त्यांना ढकलून देते आणि ढकलल्यानंतर ते पिलू आपले पंख फडफडवतं आणि तेव्हा त्याला कळतं की आता मला उडता येतं. ते पिलू परत पुन्हा त्या घरट्यामध्ये येत नाही. हा जगाचा नियम आहे. दुसरं उदाहरण सांगतो, जेव्हा ती जिराफीण व्याते आपल्या बाळाला जन्म देते, त्यावेळेला ते बाळ खाली पडतं आणि मुटकन बसतं, त्याला उभं राहता येत नाही ताबडतोब. मग ही ममा, त्याची आई जिराफीण, पाठीमागनं जाते आणि त्याच्या पार्श्वपृष्ठावर लत्ता प्रहार करते आणि तोपर्यंत त्याला लाथा घालते जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही. कारण त्या माऊलीला माहिती आहे, हा जर स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही तर हा भुकेनं मरेल. कारण तुम्हाला माहिती आहे, जिराफाला गवत खाता येत नाही, तो झाडाचा पाला खातो. त्याला मान खाली घ्यायची म्हणजे त्याला खूप त्रास होतो आणि त्याचं एकमेव हत्यार म्हणजे तो फार वेगानं पळतो. त्या वेगामुळे तो वाघ, सिंह यांच्या तावडीतून सुटू शकतो. त्यामुळे तिला माहिती आहे की हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा उदाहरण सांगतो तुम्हाला, की ज्या ठिकाणी सिंहीण जेव्हा आपल्या बाळाला जन्म देते आणि 40 फूट दूर जाऊन थांबते, तिथे बसते. आता लहान बाळं असतात, ती कुत्र्याची असेल, मांजरांची असतील किंवा सिंहांची असतील, वाघांची असतील, ती लहान असतात तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात. काही दिवसानंतर ती डोळे उघडतात. आता बाळांना आईचं दूध प्यायचं आहे, पण आई 40 फूट लांब गेलेली आहे, आईला दया येत नाही. तिची बाळं त्या वासावरनं ती जरा शोधतात आणि मग दूध प्यायला लागतात. त्या 3-4 बाळापैकी एखादं बाळ त्या सिंहिणीचं अशक्त असतं, ती उभा राहण्याचा प्रयत्न करतं पण खाली पडतं. सिंहिणीला दया येत नाही, ती तशीच असते. एकदा बघते, दोनदा बघते, तीनदा बघते, चौथ्यांदा जर ते बाळ दुडूदुडू चालू लागलं नाही तर ती सिंहीण तिथे जाते आणि त्याच्या नरडीचा घोट घेते. जणू काही ती सांगत असते की तू सिंहाच्या कुळात जन्माला आलायस आणि जर तुला आत्ताच चालता येत नसेल तर तुला या जन्मामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, कशा प्रकारची ती कार्यनीती आहे. आणि आपण मात्र बघा, आपण सगळे ऐतखाऊ झालेलो आहोत.
लक्षात घ्या, हे नाही. आणि कुठल्याही माणसाला प्रश्न विचारा, का रे बाबा काम का करायचं? बोले साहेब हा काय प्रश्न झाला काय? कशासाठी? पोटासाठी. पापी पेट का सवाल आहे. मित्रांनो मला सांगा, आपण जे काही काम करतो ते केवळ पोटासाठी करतो? नाही. पोट भरणं हा एक उद्देश असेल, पण तो एकमेव उद्देश नाही. लक्षात घ्या, त्यातनं जो मिळणारा आनंद आहे तो आनंद परमेश्वर सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. मित्रांनो काम तर आपल्या पिताश्रींना देखील करावं लागेल, जोपर्यंत आपण करणार नाही. आणि प्रत्येक धर्मामध्ये, इस्लाममध्ये देखील त्यांना लॉटरी आणि व्याज मंजूर नाही. कुठल्याशा सिनेमातलं गाणं मला आठवतं, खून पसीने की मिलेंगी तो यारो हम खाएंगे, नहीं तो हम भूखे ही सो जाएंगे. प्रत्येक ठिकाणी कामाचं महत्त्व दिलेलं आहे. जे आपलं वाक्य आहे सत्यमेव जयते, ते वाक्य आपण आता आता नवीन काळामध्ये बदललं पाहिजे, श्रमएव जयते. आणि मित्रांनो कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आपली जी कार्यसंस्कृती आहे, मराठी माणसाची जी कार्यसंस्कृती आहे, ती कार्यसंस्कृती वाखाणण्यासारखी नक्कीच नाही. मला सांगा, जास्तीत जास्त IAS अधिकारी, IPS अधिकारी, IRS अधिकारी, IFS अधिकारी हे बिहार आणि तामिळनाडू या राज्यातनं शिकतात का? तुम्हाला माहिती असेल, बिहारची गणना आजही त्या राज्यामध्ये होते ज्यांना आपण बिमारू स्टेट म्हणतो. BIMARU. बिहार, MAचा मध्य प्रदेश, आरचं राजस्थान आणि यूचं उत्तर प्रदेश. पण सगळ्यात जास्त IAS हा बिहार देतो का? कारण तिथल्या मंडळींना फोकस असतो. 8वीतला मुलगा असेल, तुम्ही त्याला विचारा तुला काय बनायचं, तो न हिचकता सांगतो की मुझे DM बनना है. DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आपण त्याला आपल्याकडे त्याला कलेक्टर म्हणतात. आणि त्याला माहिती आहे मला जर DM व्हायचं असेल तर मला IAS ची परीक्षा पास केली पाहिजे, आणि तो फोकस असल्यामुळे तो IAS पास होतो. आणि दुसरं तुम्ही जर बघितलं असेल तर तामिळनाडू, सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ तुम्हाला तामिळनाडूचे मिळतील, सगळ्यात जास्त गणितज्ञ तुम्हाला तामिळनाडूचे मिळतील. कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे बापदादाचा धंदा नाही आहे. आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या बुद्धीच्या जोरावरच आपल्याला काम मिळवावं लागेल, नोकरी मिळवावी लागेल, काम करावं लागेल. मित्रांनो लक्षात घ्या, काम हे आपल्याला केलंच पाहिजे. जसं मी गमतीनं सांगत होतो, भारतामध्ये मुख्यत्वे जे धर्म आहेत ते 3 धर्म आहेत. एक हिंदू धर्म, एक इस्लाम धर्म आणि एक ख्रिश्चन धर्म. हे माझं विश्लेषण आहे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हे तुम्ही ऐकावंच आणि त्याला मान्य करावा असा माझा आग्रह नाही, पण फक्त माझ्या डोक्यात आलं म्हणून तुमच्याबरोबर सांगतो. आपण धर्माचा चुकीचा अर्थ लावला म्हणून आपल्याला असं होतं. लक्षात घ्या, हिंदू धर्मामध्ये जी संस्कृती आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याला स्वर्ग मिळतो किंवा नरक मिळतो. इस्लाममध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्य मेला तर त्याला जन्नत मिळते किंवा जहन्नुम मिळतं. आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये सांगितलं जातं की जर मनुष्य मेला तर त्याला 2 पर्याय आहेत, एक तर तो हेवनमध्ये जाईल किंवा हेलमध्ये जाईल, ज्याला आपण नरक म्हणतो. एकदा असंच झालं, एक गृहस्थ घरी लवकर आला. त्याच्या बायकोने विचारला, हाऊ कम यू आर होम अर्ली? आणि यानं उत्तर दिलं, माय बॉस टोल्ड मी गो टू हेल, आणि मी आलो. तर मला सांगा मित्रांनो, कुटुंब काय हेल आहे? ठीक आहे, विनोदाचा भाग आपण सोडूया, आपण पुढे वळूया. आता कृपा करून आपण जुन्या काळातली काही चित्र जर काढली, राजा रविवर्माची किंवा अन्य समकक्ष चित्रकारांची, तर कृपा करून स्वर्गाचं चित्र काढा, जन्नतचं चित्र काढा किंवा हेवनचं चित्र काढा. तिथला एकही व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसतो? बघितलंय तुम्ही स्वर्गामध्ये कोणी टायपरायटरवर काम करतंय, कोणी कॉम्प्युटरवर काम करतंय, कोणी जेवण बनवताय, कोणी आणखी कपडे धुताय, असं काही बघितलंय? नाही. उलट ते काय करतात तिथली मंडळी? सोमरसाचा आस्वाद घेऊन सुंदर अशा नृत्यांगनाचं नृत्य पाहतात, म्हणजे ऐश. इस्लाममध्ये काही त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही, तेच आहे. सर्वात सुंदर जी मुलगी असते तिला हूर म्हणतात, आणि म्हणून तिला म्हणतात जन्नत की हूर. आणि त्यांच्याकडे असं सांगितलं जातं की बाबा रे, तू इथे धर्मासाठी मेलास तर तुला जन्नतमध्ये 72 हुरं मिळतील. म्हणजे तिकडे तेच प्रकरण आहे, ख्रिश्चॅनिटीमध्ये पण तेच आहे. आता त्याच्या उलट कृपा करून नरकाचं चित्र आणा, जहन्नुमचं चित्र आणा आणि हेलचं चित्र आणा. तिथे काय बघतो आपण? तिथे मंडळींना भरपूर काम करावं लागतं. तिथे एकतर बैल नसतो म्हणून याला घाण्याला जुंपतात.
मोठ्या मोठ्या कढईमध्ये याला स्वयंपाक करावा लागतो, त्याला प्रचंड काम करावं लागतं. आणि ही चित्र आपण बघतो आणि आपल्या मनामध्ये विचार काय होतं, अरे स्वर्गात जाणं म्हणजे काम न करणं, ऐश करणं, आणि नरकात जाणं म्हणजे प्रचंड काम करणं. आता मला काय माहिती आहे मला स्वर्ग मिळणार आहे का नरक मिळणार आहे, त्याच्यापेक्षा मी जिवंतपणीच याच ठिकाणी मी स्वर्ग निर्माण करू नको का, आणि म्हणून तो कामच करत नाही. किती चुकीचा अर्थ आपण मित्रांनो याचा लावला. ज्या पण जर आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर प्रत्येक धर्मामध्ये श्रमाचं मूल्य सांगितलेलं आहे. उत्पादकता फार महत्त्वाची आहे मित्रांनो. दुर्दैवानं भारतातल्या लोकांची उत्पादकता खूप कमी आहे. भारतीय कामगारांपेक्षा अमेरिकन कामगार 11 पट उत्पादक आहे. जॅपनीज कामगार 22 पट उत्पादक आहे. आणि आपल्या शेजारचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान, त्यांच्याकडे देखील आपल्यापेक्षा दुप्पट उत्पादकता आहे. आणि आपण मात्र काम कसं टाळावं याचा विचार करतो, काम कसं पूर्ण होईल याचा विचार करत नाही. आणि त्यातही कृपा करून पुन्हा गैरसमज करून घेऊ नका. मी जरी जन्मानं महाराष्ट्रीयन नसलो तरी कर्मानं महाराष्ट्रीयन आहे. आपली महाराष्ट्रीयन लोकांची काम करण्याची प्रवृत्ती थोडी कमीच आहे. आपली तरुणाई बघा काय करते. आज मला सांगा, फळं विक्रेता, भाजी विक्रेता, मासळी विक्रेता, पानटपऱ्या, त्यानंतर इस्त्री करणारा, टॅक्सी चालवणारा, रिक्षा चालवणारा, पाणीपुरीचा स्टॉल लावणारा, दाबेलीचा स्टॉल लावणारा, सुतार, लोहार, किती माणसं तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसतील. सगळीकडे पहा तुम्ही, सुतार कामामध्ये बघितलं तर तुम्हाला राजस्थानी माणसं दिसतील. जर तुम्ही पाणीपुरीचा स्टॉल बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी भैये लोक दिसतील. जर तुम्ही दाबेलीचा स्टॉल बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला गुजराती लोक दिसतील. फळं, भाज्या, इस्त्री, पानटपरीवाले सगळी मंडळी तुम्हाला उत्तर भारतीय दिसतील. ती तेवढ्या लांबून इथे येतात आणि इथे काम करून पैसे कमवतात. आणि आम्ही मात्र काय करतो, गणेश मंडळ, जयंत्या, कुणाच्या मिरवणुका, कुणाच्या वाढदिवसाचे फलक, कुणाचा आणि इतर काही याच्यामध्ये, आणि नाहीच काही तर जर निवडणुका आल्या तर त्यांच्या कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सतरंजा उचलायला हा तयार. आणि जास्तीत जास्त लक्षात घ्या. आणि मग त्यामध्ये आपण वेळ घालवतो, फालतूच्या चकाट्या पिटतो, फालतूचा नशा करतो, फालतूच्या जुगारामध्ये जातो. आणि म्हणून मग तुम्ही बघाल की आजची तरुणाई ही गुटख्यामध्ये आहे. आजची तरुणाई ही गर्दसारख्या गर्द, चरस, गांजा, अफीम वगैरेमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता आपण म्हणून मिळतात. आता मित्रांनो, मला असं वाटतं की या कोविडमुळे मराठी माणसाला एक चांगली संधी आलेली आहे. आज परप्रांतीय लोक त्यांच्या त्यांच्या भागात जात आहेत, तर कदाचित हे सगळे व्यवसाय तुमच्या हातामध्ये येऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला होईल. होईल नाही असं नाही आहे. आणि असंही नाही आहे की मराठी माणसं अजिबात नाही आहेत. काही उदाहरणं आहेत. जसं मी पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं तसंच तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगायचं आहे. पेजलवार नावाचा ग्रस्त नागपूरचा, हा सोसायट्याच्या आवारामध्ये गाड्या पुसायचा. आज त्याची मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे आणि प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन गाडी घेतो. जेवढ्या वर्षाचा आज तो आहे, 35, 36, 37 असेल, त्याच्याकडे तेवढ्याच गाड्या आहेत. शक्य आहे मित्रांनो. सोजराबाई सातपुते नावाची बाई पुण्यामध्ये आपल्यासाठी एक फार मोठा व्यवसाय उभा करू शकते. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपण काम टाळता कामा नये. पाश्चिमात्य देशांनी कार्यसंस्कृती आत्मसात केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जपानमधली कार्यसंस्कृती एवढी विचित्र आहे. ते जर त्यांच्या मालकासाठी प्रॉब्लेम निर्माण करायचा असेल तर ते काम संप करत नाहीत. उलट ते लंचची सुटी घेत नाहीत, जेवणाची सुटी घेत नाहीत, अतिरिक्त काम करतात, अतिरिक्त मालाचं उत्पादन करतात आणि ते उत्पादन विकण्यासाठी म्हणून त्यांच्या मालकाला तो प्रॉब्लेम निर्माण करतात. आणि तिथली लोक पण एवढी सेन्सिटिव्ह, जर एखाद्या वेळेस कामगारांनी जेवणाची सुट्टी घेतली नाही तर तो मालक त्या कामगाराच्या डोळ्याला डोळा देऊ शकत नाही. आणि आपल्याकडे, मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो साहेब. मी एका कंपनीत नोकरी करत होतो. सकाळी 9 वाजता काम सुरू व्हायला पाहिजे. 9:30 वाजता मी सहज चेंज रूममध्ये चक्कर मारली आणि मला तिथे काय दिसलं, तिथे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत होता. मी म्हटलंय काय. त्याने निर्लज्जासारखं उत्तर द्यावं, वर्तमानपत्र वाचणं हा गुन्हा नाही. त्याला सांगितलं, मित्रा गुन्हा नाही,
पण कामाच्या वेळेमध्ये वर्तमानपत्र वाचणं हा गुन्हा आहे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला हे केलं पाहिजे. आता मला सांगा, काम केल्यामुळे काय होतं? काम केल्यामुळे आपली गरिबी कमी होते, आपली ओळख वाढते. मी जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा लोकांना सांगतो, गृहीत धरा 4 लोक आहेत समोरची, त्यांना सांगतो तुम्ही चौघे सख्खे भाऊ आहात, तुमचं लग्न झालेलं आहे, एकच कुटुंबामध्ये राहतात, एकाला नोकरी आहे, दुसऱ्याचा व्यवसाय आहे, तिसऱ्याचा आणि काही प्रोफेशन आहे, चौथा मात्र बेकार आहे. घरात सगळ्यात जास्त काम कोणाच्या बायकोला करावं लागेल? आणि उत्तर येतो, जो बेकार आहे त्याच्या बायकोला काम करावं लागेल. मग झाडू पोछा तिने करायचा, झाडलोट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, झाडलोट तिने करायची, कपडे तिने धुवायचे, खरकटी भांडी तिनं घासायची, जेवण तिनं बनवायचं. म्हणजे आपलं सोडा, आपल्या कुटुंबियाची इज्जत देखील आपण 2 पैसे कमवतो म्हणून आहे. प्रत्येक माणसाची ओळख त्याच्या कामामुळे होतो. गृहीत धरा 2 ग्रस्त आहेत, अ आणि ब, एकमेकाला ओळखत नाहीत, सोबत प्रवास करतायत, निश्चितपणे संपूर्ण प्रवास न बोलता करू शकणार नाहीत. काहीतरी बोलावं म्हणून ते बोलतात. काय साहेब कुठे राहता, कुठे निघालात? आणि तिसरा किंवा चौथा प्रश्न नकळत येतो, म्हणजे कुठलं काम करता? आणि गृहीत धरा त्या माणसाने सांगितलं की साहेब मी मिलिटरीमध्ये आहे, 2 वर्षानंतर मला सुटी मिळाली आहे, बायका मुलांना भेटण्यासाठी जातोय. मला सांगा, तुमचं त्या माणसावर ताबडतोब विश्वास बसणार नाही का? आणि तेच जर त्या माणसाने सांगितलं, नाही साहब ऐसा कुछ नहीं करता हूँ, इधर का उधर, उधर का इधर कर लेता हूँ, मग तुमच्या मनात त्याच्याविषयी भीती, अनामिक भीती येणार नाही का? अरे माझी बॅग इकडची तिकडे झाली तर मी काय करू? लक्षात घ्या, कामामुळे आपली ओळख होते. लक्षात घ्या, भारतामध्ये देखील मी तुम्हाला सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला आव्हान देतो, एकही 2च जमाती भारतामध्ये अशा आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला भिकारी सापडणार नाही. आणि त्यामध्ये एक आहे सरदार आणि दुसरा आहे पारशी. एकही सरदार भिकारी शोधून, प्रचंड मेहनत करतो तो. पंजाब राज्य सगळं आहे त्याच्याकडे, 5 नद्या आहेत, सुपीक जमीन आहे, पण त्याचबरोबर त्या सरदाराची त्याला दिलेली कार्याची जोड आहे, म्हणून पंजाब संपूर्ण भारताला ग्रहाचं कोठार म्हणून झालं जातं. केरळ, त्यांच्याकडे खनिज नाहीत, जंगलच जंगल आहेत, पण तिथला माणूस प्रचंड धडपड्या आहे. तो कुवेतमध्ये जातो, आखाती देशामध्ये जातो, सगळी तुम्हाला नर्सेस 90% तुम्ही आजही बघा तुम्हाला केरळी नर्सेस मिळतील. त्याला माहिती आहे आपण काम केलं तरच आपण जगू शकणार आहोत, आणि म्हणून ते कामं करतात. आणि माझा तर असा दावा आहे की जे माणसं जिथली स्थानिक असतात तिथे ती काम करत नाहीत, ती दुसरीकडे गेल्यानंतर काम करतात. उत्तर भारतीय मंडळी तिकडे काम करणार नाहीत, तिकडे राजकारण करतील, पण महाराष्ट्रामध्ये आले की वाटतील ते काम करतील, कारण बघणारं कोणी नाही. आपली मराठी माणसं या ठिकाणी दादागिरी करतील, पण तेच दुबईमध्ये जाऊन कब्बशा विसरतील. लक्षात घ्या, आपण कुठलंही काम छोटं नाही, कुठलंही काम मोठं नाही. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, त्याच कामातनं तुम्हाला आनंद मिळतो. एक वाक्य मी वाचलं होतं, इफ यू गेट द जॉब यू लव्ह यू आर द लकीएस्ट पर्सन. पण आपण लकी नाही होत. इफ यू डू नॉट गेट जॉब यू लव्ह, स्टार्ट लव्हिंग द जॉब विच यू हॅव गॉट. जे काम तुम्हाला मिळालं त्याच्या जीव ओतणं तुमच्या हातात आहे का नाही? आणि जेव्हा त्यात जीव ओतून तुम्ही काम करता तेव्हा कामाची गुणवत्ता ही आपोआप वाढते. आणि जेव्हा कामाची गुणवत्ता वाढते त्यावेळेला आपोआप होतो. साहेब, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातनं गरिबी जाते, यातनं माणसाचा आळस निघून जातो, यातनं त्याचं आरोग्य वाढतं. जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत आपलं आरोग्य टाकाटाक राहील. आणि ज्या दिवशी आपण काम करणार नाहीत, आता देखील तुम्ही कदाचित अनुभव घेत असाल, 2 महिने 2.5 महिने आपण घरामध्ये बंदिस्त आहोत आणि आपल्याला कंटाळा आलेला आहे. लक्षात घ्या, एखाद्या माणसाला सजा द्यायची असेल तर त्याच्या हातातून काम काढून घ्या. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. एका कंपनीमध्ये मी नोकरीला होतो. पहिल्यांदा मला कळालं की त्या कंपनीमध्ये एवढे क्लासिफिकेशन होतं जे कुठेही नाही. स्वीपर 4 ग्रेडमध्ये होते. खोटा सांगत नाहीये, फक्त कंपनीचं नाव सांगता येणार नाही. अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड आणि हायली स्किल्ड. पहिल्या दिवशी मी कामाला लागलो, फाईल बघत होतो, कॅन्टीनवाल्याने चहा आणून ठेवला, माझाच धक्का चहाच्या प्यालाला लागला आणि चहा सांडला. आता तो चहा, टेबलावर सांडलेला चहा साफ करायचा आहे म्हणून मी बेल वाजवली. त्या स्वीपरला बोलवलं, त्याला सांगितलं, साहेब जरा तुम्ही हे साफ करणार का? त्याने माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघितलं आणि मला म्हणाला, नाही. काय सांगता तुम्ही मला? हे तुम्हाला माहित नाही मी सेमी स्किल्ड आहे, मला अनस्किल्ड काम सांगतो? बापरे.
मला पहिल्यांदा कळालं की त्या कंपनीमध्ये एवढं क्लासिफिकेशन, वर्गीकरण आहे. झक मारली, बाहेर गेलो, स्वतःच कापड आणलं, टेबल पुसला. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला पंखा चालू केला, कारण त्या काळामध्ये सर्वच केबिन एसी नव्हत्या. पंखा केबिन साफ केलेली होती, पण वरच्या पंख्यावर धूळ होती, ती धूळ खाली आली. आता मला माझा भाबडा विचार माझ्या मनामध्ये आला की कदाचित पंख्याच्या पाती साफ करणं हे सेमी स्किल कॅटेगरीमध्ये येत असावं, अर्धकुशल काम. मी परत बेल वाजवली, त्याच याला बोलवलं, त्याला सांगितलं, साहेब तुम्ही ह्या पंख्याच्या पात्या साफ करणार का? त्याने चारदा असा गोल फिरला पंख्याकडे बघत बघत, म्हणाला, नाही साहेब, हे माझं काम नाही आहे, हे हायली स्काल्ड काम आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आज हसावंसं वाटतं, पण त्यावेळेला रागाची पराकाष्ठा झाली होती. 15 दिवस मी त्याच्यावर प्रयोग करत होतो. कुठलंही काम सांगितलं की त्याच्या ग्रेडमध्ये बसायचंच नाही, एक ग्रेड वर किंवा एक ग्रेड खाली. शेवटी मी कंटाळलो, त्याला सांगितलं, राजा एक काम करशील, तुझ्या ग्रेडमध्ये कुठली कामं येतात त्याची यादी मला बनव आणि मला दे, म्हणजे तुला काम सांगण्यापूर्वी तो ड्रॉवर उघडेल, त्यातनं ती यादी काढेल आणि यादीमध्ये जर काम असेल तर तुला सांगेल, नाहीतर माझ्या तोंडाची वाफ कशाला घालू. त्यावर त्याने दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे मित्रांनो, आज कदाचित हसायला येईल. त्याने उत्तर दिलं, असा कागद बनवणे का आपलं काम नाही आहे. त्या माणसाला मी सांगतो, सुतासारखा सरळ केला. काही केलं नाही मी, त्याला कुठलीही शिक्षा दिली नाही. मोठा आमचा वर्क एरिया होता, 100-150 लोक काम करत होती. त्याला एका कोपऱ्यात बसवलं, स्टूलवर, सांगितलं, इथं बसायचं, कुठलंही काम करायचं नाही, तुझ्याकडे कुठलाही पेपर येणार नाही, तुला फक्त तुझी सुटी जी असेल, जेवणाची सुटी असेल, वॉशरूमला जाण्याची तुला जी काही 2 मिनटं 5 मिनटं लागतील तेवढं सोडलं तर तिथे बसून राहायचं, हालायचं नाही. तो म्हणाला, मी बसतो. बाकीची सगळी मंडळी काम करतात, हा एकटाच बसलेला होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे बघण्याच्या आशा झाल्या होत्या, फुकट का खाताय, फुकट का खाताय, फुकट का खाताय. साहेब 4-5 दिवस त्याने ते कसं तरी सहन केलं. 5व्या दिवशी माझ्याकडे आला, माझ्या पाया पडला, म्हणाला, साहेब मला कुठलंही काम सांगा, पण सांगा, नाही तर मी वेडा होईल. म्हटलं, तू लावशील अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड क्लासिफिकेशन लावशील, वर्गीकरण लावशील? म्हणाला, साहेब ते खड्ड्यात गेलं, पण मला काम द्या. मित्रांनो, जपान, जर्मनी आपल्याला सांगितलं जातं महायुद्धामध्ये ते साफ झाले होते. एक माझे मित्र आहेत, मधु पाटील नावाचे, त्यांनी कविता लिहिली होती, फार सुंदर कविता होती. त्यांना कुणीतरी विचारलं, त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे, जपान हा राखेच्या ढिगाऱ्यातून फिनिक्स पक्षासारखा उडवारलेला देश आहे, आणि अगदी खरं आहे, म्हणूनच मी माझ्या देशाची राख रांगोळी करायला सुरुवात केली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तो जपान ज्याच्याकडे काही नाही, त्याच्याकडे रॉ मटेरियल नाही, त्याच्यासाठी शेतीसाठी लागणारी जमीन नाही, त्याच्याकडे फक्त भूकंप आणि भूकंपच होतात, तरीसुद्धा आज जपान हा जगातला सगळ्यात प्रगत देश होता. तेच गोष्ट जर्मनीची, तीच गोष्ट तुम्ही बाकीचं कुठलंही काढून पहा. इस्रायल काही नव्हतं त्यांच्याकडे, पाऊस नाही, पण त्यांनी ती शेतीचं तंत्र विकसित केलं, ज्याला आपण ठिबक सिंचन पद्धती म्हणतो. आज संपूर्ण जगाला इस्रायलची शेती आपल्याला पाहायला लावते. आणि म्हणून मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं, जपानमध्ये त्या ठिकाणी युनियन बरोबर जे करार होतात त्याच्यात लिहावं लागतं की युनियन सदस्य त्यांच्या सदस्यांना, युनियन कर्मचारी त्यांच्या सदस्यांना सुटी घेण्यासाठी प्रेरित करतील. आणि मी म्हणतो, आमच्याकडच्या कामगारांनी पूर्ण 8 तास काम केलं तर मालक लोक गेटच्या समोर येऊन डान्स करतील. मित्रांनो, नाही करत आलो. आणि हे फक्त कामगारांपुरतंच मर्यादित नाहीये, हे खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत प्रत्येक ग्रहस्थ आपल्या कामावर आलेली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतो, हा माझा दावा आहे. जशी अंगावर पाल पडली तेव्हा आपण कशी झटकून टाकतो, तसा तो आपली जबाबदारी झटकण्याचा करतो. आणि ते काम माझं नाही किंवा ते मी करू शकत नाही हे सांगण्यासाठी जेवढा वेळ घालवतो, तेवढ्या वेळात तो काम करून मोकळा सुद्धा झाला असता, पण नाहीये. आणि तेच तुम्ही जर बाकीच्या पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य देशामध्ये बघितलं तर एका बाईनं नवऱ्याकडनं घटस्फोट एवढ्याच कारणासाठी मागितला, कारण घरातली सगळी कामं तिचा नवरा करायचा आणि हिच्यासाठी काहीच काम ठेवायचं नाही. आणि म्हणून ही बाई म्हणाली की मला असल्या नवऱ्याबरोबर संसार करायचा नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, भारतामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. कुठल्याही स्त्रीला तिचा नवरा 24 तास घरात नको असतो, कारण त्यातनं त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. ती सांगते, तो हो बाहेर काहीतरी काम कर, 4 पैसे कमवून आण, जर तू पैसे कमवून आणले तर मी स्वयंपाक करू शकेन, नाहीतर मी चुलीमध्ये घालण्यासाठी काय माझी हाडं घालू. लक्षात घ्या, आपल्याला काम केलं पाहिजे.
आपल्याकडे डोक्यात, बुद्धी आणि मनगटामध्ये जोर जर असेल तर आपण काय वाटेल ते काम करू शकतो, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण काम करायचं आहे. कुठलंही काम छोटं नाही. साधी गोष्ट सांगतो. मुंबईचा महापालिका आयुक्त तुम्हाला कदाचित माहीत असणार नाही. तो 15 दिवस सुट्टीवर गेला तर तुम्हाला कळणार देखील नाही. पण मुंबईचे झाडूवाले जर 2 दिवस कामावर आले नाही तर तुम्हाला ताबडतोब कळेल. मग मला सांगा, झाडूवाला महत्त्वाचा का मुंबईचा आयुक्त महत्त्वाचा? लक्षात घ्या, कुठलंही काम छोटं नाही, कुठलंही काम मोठं नाही. फक्त आपण त्यामध्ये काय केलं पाहिजे, हे केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो साहेब तुम्हाला, कधी या संत तुकोबारायांच्या अभंगाचा आपण कशा विपर्यास केला माझ्या लक्षात नाही, माझ्या लक्षात येत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ही प्रवृत्ती ठेवली तर तुमचा विकास कधीच होणार नाही. तुम्ही आहे त्याच ठिकाणी बोंबलत राहणार. पण आपलं वाक्य असायला असं पाहिजे, दिल मागे मोर. काम करताना केवळ बुद्धी बाजूला ठेवून काम करू नका. मी नेहमी सांगत असतो, जगात 3 प्रकारची माणसं असतात: पीपल हू वर्क हार्ड, पीपल हू हार्डली वर्क, अँड पीपल हू वर्क स्मार्ट. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. हार्डवर्क तर पाहिजेच, पण हार्ड वर्कला जोपर्यंत आपण स्मार्ट वर्कची जोड देत नाही तोपर्यंत त्या कामातून काही मदत होणार नाही. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला मित्रांनो. गृहीत धरा, एक राजाराम आणि तुकाराम, 2 पोस्टमन आहेत. राजारामाचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे आणि तुकारामाचा सकारात्मक आहे. आजकाल अर्थात आता पत्रच लिहिली जात नाही, त्यामुळे भाग सोडा. पण हे कदाचित 20 वर्षापूर्वीच आपण उदाहरण घेऊया. राजाराम काय म्हणतो, नकारात्मक विचार असल्यामुळे, मूर्ख हलकट लोक एवढी पत्र लिहितात, माझं काम वाढतं. तुम्हाला लिहून देतो, राजाराम काम सुरू करण्यापूर्वीच थकलेला असेल. आणि तुकाराम म्हणतो, नाही, माझ्यामुळे कित्येक चेहऱ्यावर आनंद पसरतो. एका मुलाने त्याच्या आईला दिलेली मनी ऑर्डर मी त्या म्हातारीच्या हातावर ठेवतो आणि तिच्या सुरकुत्या आलेल्या चेहऱ्यावर एक आनंदाची लकीर येते. एका बहिणीने तिच्या भावाला पाठवलेली राखी त्याच्यापर्यंत पोचवतो. आणि एक बाई जिचा नवरा कारगिलच्या सीमेवर आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करतोय, हिची ख्याली खुशाली त्याला आणि त्याची ख्याली खुशाली हिला कळवतो. बॉर्डर सिनेमा बघितला असेल तर आठवा, ज्या वेळेला तो पोस्टमन येतो त्यावेळेला कसे तुटून पडतात आणि मग त्यातनं ते गाणं येतं, संदेशे आते हैं. मी तुम्हाला लिहून देतो साहेब, हा तुकाराम 9 तास काम केल्यानंतर देखील ताजा आणि टवटवीत असेल आणि हा काम सुरू करण्यापूर्वीच थकलेला असेल. कामाकडे बघण्याचा दृष्टी बदलला तर तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटेल ते करता येतं. पण आपण मात्र तसं करत नाही आणि म्हणून कुठेतरी लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जे सांगितलं जातं की बाबा रे, की आपण काम करा. आजच्या काळामध्ये मित्रांनो, जेवढा विश्वास परमेश्वरावर नाही त्याच्यापेक्षा जास्त विश्वास कोविडच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा डॉक्टर्सवर आहे, आपल्या सगळ्यांचा नर्सेसवर आहे, आपल्या सगळ्यांचा वॉर्ड बॉयवर आहे, आपल्या सगळ्यांचा सफाई कर्मचाऱ्यावर आहेत. आणि त्यांना आपण कोरोना वॉरियर्स म्हणतो. आणि जेव्हा ते जातात तेव्हा आपण त्यांच्यावर अत्यंत आनंदानं आपण त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतो. त्यांच्यासाठी आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. लक्षात घ्या, एक ठिकाणी मी वाचलं होतं, मला वाटतं संत गाडगेबाबांचं वाक्य असेल, नुसत्या टाळ्या पिटोसनी देव भेटत नाही, ज्याच्या हाताले घट्टे. बहिणाबाई चौधरीचं वाक्य आहे, त्यालाच देव भेटे. आणि तीच बाई दुसऱ्या एका याच्यामध्ये म्हणते, अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला ते केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपली तब्येत बरोबर राहते. साधं उदाहरण तुम्हाला देतो मित्रांनो, भारतातले सगळे पोस्टमन काढून पहा, सगळे सडसडीत बांध्याचे आहेत. आणि पोलीस काढून पहा, काही एक्सेप्शन असतील, सगळे ढेरपोटे आहेत, कारण ते हलतच नाहीत. आणि पोस्टमन मात्र ग्रामीण भागामध्ये दिवसाला 9 किलोमीटर आणि शहरी भागामध्ये 5 किलोमीटर चालतो. आणि म्हणून त्याची तब्येत बरोबर असते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण जसं कामाचं दृष्टिकोनाचं सांगतो, एक ग्रस्त त्या ठिकाणी 3 लोक काम करत होती, दगड फोडण्याचं काम करत होती. एक ग्रस्त त्या ठिकाणी गेला, पहिल्याला विचारलं, तू काय करतोय, तुझे डोळे फुटले का, दिसत नाही का, दगड फोडतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याला कामाचा मोबदला मिळाल्यानंतर जे काही 200-300 रुपये मिळतील, तो सरळ घरी जाणार नाही, पावशेर नवटाक मारूनच घरी जाईल. दुसऱ्या ग्रस्ताला विचारलं, बाबा रे तू काय करतोय. तो म्हणे, साहेब मला माहिती आहे, मी शिकलेलो नाही आहे,
मला माझं पोट भरायचं आहे, माझ्या बायका मुलांचं पोट भरायचं आहे, त्यामुळे जे काम मला मिळालं दगड फोडण्याचं ते काम मी करतो आहे. तुम्हाला लिहून देतो. हा ग्रस्त जेव्हा कामावरून सुटेल, घरी जाईल, किराणा सामान घेऊन जाईल, बायका मुलांना सांगेल आज एवढेच पैसे मिळालेत, आपल्याला यामध्येच भागवलं पाहिजे. आणि तिसऱ्या ग्रस्ताला जेव्हा विचारलं की साहेब तुम्ही काय करता, तो म्हणाला मी दाखवायला तर दगड फोडतोय, पण या दगडातून उद्या मंदिर उभं राहणार आहे. काम तेच. मला सांगा सगळ्यात जास्त कामाचा आनंद कुणाला मिळेल? आणि म्हणून जेव्हा आम्ही कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे करतो तेव्हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कामातनं आपल्याला वेतन मिळतं, मान्य आहे, मिळालंही पाहिजे, आपण काम करतो त्यासाठी. पण दोन प्रकारचं वेतन असतं. एक असतं बहिर्गत वेतन आणि एक असतं अंतर्गत वेतन. त्यातनं जे अंतर्गत वेतन म्हणजे आपणच आपल्याला ते शाबासकी देतो, आपण समाधान म्हणतो, एक चांगलं काम केल्याचं आपल्याला समाधान मिळत असतं, हे शाश्वत असतं, हे कधीही त्याचा क्षय होत नाही. आपण पाहिजे ते अमर्यादित रूपामध्ये देतो. बहिर्गत वेतनाला मर्यादा असतात, ते कमी मिळतं, दुसराच कोणीतरी त्रयस्थ आपल्याला देतो, मालक देतो किंवा मालकाचा प्रतिनिधी देतो, ते सीमित असतं, ते संपून जातं. पण लक्षात घ्या आपल्याला, मी इंटरव्ह्यू घेत असतो, HR चा माणूस आहे, इंटरव्ह्यूमध्ये मी त्याला प्रश्न विचारतो, बाबा रे तू नोकरी का सोडतो? आणि तो मला उत्तर देतो, सर इन दिस जॉब ना आय डू नॉट गेट जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हटलं ओके, व्हेरी गुड. आय विल गिव्ह यू 200% जॉब सॅटिस्फॅक्शन बट 15% लेस सॅलरी. विल यू जॉईन? सर व्हॉट आर यू टॉकिंग? कमीत कमी 30% तर राईज मिळायलाच पाहिजे. मग मी त्याला सांगतो, बाबा रे सांग, तुला पैशासाठी काम करायचं आहे. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, लोकांच्या घरी ताक मागायला जायचं आणि भांडं लपवायचं, याच्यात काही हशील नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येकाला पैसा हवा आहे, नाही असं नाही आहे, पण आपण हा जो पैसा कमवतो हा श्रमाचा पैसा असला पाहिजे, कष्टाचा पैसा असला पाहिजे, तो माणसाला पचतो. आणि जो पैसा ज्याच्यावर आपला हक्क नाही ते आपल्याला होत नाही. आणि आपण नेहमी म्हणत असतो, सर या जन्मी जर आपण चांगलं काम केलं तर पुढच्या जन्मी फळ मिळेल, आणि पुढच्या जन्मी जर चांगलं काम केलं तर या जन्मी जर वाईट काम केलं तर पुढच्या जन्मी भोगायला लागेल. असं अजिबात नाही, आता इथेच भोगायला लागतं. अब्दुल करीम तेलगी सडत सडत मेला. हर्षद मेहता एवढा 32 बेडरूमचं त्याचं घर होतं, त्याला मडुली म्हणतात गुजरातीमध्ये, झोपडी. जेव्हा मेला, ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेला, त्याला बेडसुद्धा नव्हतं, वरांड्यामध्ये एक छोटंसं बेडशीट टाकून त्याच्यावर त्याला सलाईन चढवलं होतं आणि त्यातच तो मेला. लक्षात घ्या, इथेच भरावं लागतं. त्यामुळे आपण काम हे केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे. आपण निष्काम कर्मयोगी व्हा म्हणून मी सांगत नाही, सकाम कर्मयोगी व्हा. कामामध्ये आपण प्रावीण्य मिळवा. आपण काम जेव्हा करतो त्यावेळेला त्या कामामध्ये डोकं वापरा. रोजगार हमी योजनेसारखं काम करू नका. माझा कुणावरही दोषारोप करण्याचा हेतू नाही, पण एकदा गंमत सांगतो तुम्हाला. 3 माणसांना रोजगार हमी योजनेवर लावलं होतं. एक माणसाचं काम होतं खड्डा खणणे, दुसऱ्या माणसाचं होतं त्याच्यामध्ये झाड लावणे, आणि तिसऱ्या माणसाचं काम होतं त्यावर माती लोटणे. दुसरा माणूस कामावर आला नाही. पहिल्यानं त्याच्या जॉब डिस्क्रिप्शनप्रमाणे खड्डा खणला आणि तिसऱ्या माणसाने त्याच्यात माती ओतली. झाडाच्या माईचा पत्ता नाही. लक्षात घ्या, असं काम नको आहे आपल्याला. आपल्याला काम कसं पाहिजे, आपण काम असं पाहिजे की ज्यातनं काहीतरी होईल. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ही जी ऐतखाऊ मंडळी असतात त्या ऐतखाऊ मंडळींना आयुष्यामध्ये त्यांची कधीही कदर होत नाही. काम जे काय करायचं त्याच्यामध्ये जीव होता, कामाची गुणवत्ता वाढवा. मित्रांनो शेवटचं उदाहरण देतो. गृहीत धरा, एखादा ग्रस्त आहे, तरुण मुलगा आहे, त्याचं लग्न ठरलं आहे आणि त्याला सूट शिवायचं आहे. सासरे बुवांनी त्याला कापड दिलं, सांगितलं जवाई बापू तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे तुम्ही शिवून घ्या. हा तो टेलरकडे जातो, नामांकित टेलर आहे. त्याला सांगतो, बाबा रे पुढच्या रविवारी माझं लग्न आहे, माझं सूट कृपा करून शिवून दे. तो म्हणतो, माझ्याकडे मुंडीवर करायला वेळ नाही. तुला एवढीच घाई आहे ना, त्या त्या अमुक अमुक टेलरकडे जातो, एरवी तरी दिवसभर माशाच मारतो, तो तुला अर्ध्या तासात सूट शिवून देईल. तो ग्रस्त काय म्हणेल, मी माझं लग्न पोस्टपोन करेल, पण माझ्या सूट हा तूच शिवून देणार, कारण त्या सूटाचं जे फिटिंग आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याला कुठेही मिळणार नसतं. म्हणजे क्वालिटीची कदर झाली का नाही झाली? मित्रांनो लक्षात घ्या, जे काय काम करतो आपण, आपल्यामध्ये उत्पादकता हवी, आपल्यामध्ये श्रमाची प्रतिष्ठा हवी, आपल्यामध्ये गुणवत्ता हवी. आपल्यामध्ये या जर सगळ्या गोष्टी असतील आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन, आणि शेवटचं सांगतो, फक्त साधे कर्मचारी बनू नका, एंट्राप्रुनिरियल एम्प्लॉई बना. कधीतरी आपण देखील आपला व्यवसाय सुरू करू. आपण कुणासाठी काम करायचे, जे माझ्यासाठी कुणीतरी काम करेल हे ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा. तुम्हाला आयुष्यामध्ये यश निश्चित मिळणार आहे, कारण माझा विश्वास आहे
की माणसाने श्रमाची पूजा करावी. वर्क इज वर्शिप. वर्क इज वर्शिप. ज्या वेळेला आपण कामाची पूजा करतो त्यावेळेला त्यामध्ये सांगितलं जातं की भगवान गौतम बुद्धांना 2 शिष्य होते. एकाचं नाव होतं श्रमण आणि दुसऱ्याचं नाव होतं भिक्खू. श्रमण हा गेला श्रीलंकेमध्ये गेला, बर्मामध्ये गेला, जपानमध्ये गेला. तिकडची लोक श्रम करतात आणि भिक्खू मात्र भारतातच राहिला म्हणून आपण भीक मागत होतो. आता परिस्थिती बदलते आहे. आज मला सांगा, भारताचे माननीय पंतप्रधान 18-18 तास काम करतात. कित्येक वर्ष त्यांनी रजा घेतलेली नाही आहे. आणि आमची काही मंडळी म्हणतात, अरे यार बरेच दिवस झाले सिक लीव्ह एन्जॉय केली नव्हती म्हणून 4 दिवसाची टाकली. अरे मूर्खा, सिक लीव्ह एन्जॉय करण्यासाठी असते. आणि तुम्हाला छाती टेकपणे सांगतो साहेब, जेवढे तुम्ही सुट्या होतील, तुमच्या अनधिकृत सुट्या होतील, ह्या विकली ऑफच्या दुसऱ्या दिवशी होतात. कारण आपलं सायकलच बिघडून जातं. एरवी आपण वेळेनुसार घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे चालतो, पण ज्या दिवशी विकली ऑफ असेल त्या दिवशी माणूस काय करतो, शांतपणे बसून राहतो. सकाळी उशिरा उठणार, नंतर उशिरा जेवणार, झोपणार, मग रात्री काय त्याला डोंबल्याची झोप येणार आणि दुसऱ्या दिवशी त्याची नैमित्तिक रजा पडते. लक्षात घ्या, कुठला तरी छंद जोपासा, कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन रमवा, त्यामुळे तुमचं मन प्रफुल्लित होईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही कामाला जाण्याला तेवढेच ताजेतवाने रूपानं जाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम करताना आपल्या प्रत्येकाचं काम एक दुसऱ्यावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. आपण जेव्हा काम करतो तेव्हा लोकांना साधं उदाहरण देतो, तुम्हाला 1 कप चहा प्यायचा असेल ना, लाखो लोक जेव्हा काम करतात तेव्हा तुम्हाला 1 कप चहा मिळतो. बघून घ्या. चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर काम करतात म्हणून चहा बनतो. तिथनं त्याला प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये आणले जातात, ते ट्रान्सपोर्टेशन कामगार असतील, कारखान्यामध्ये काम करणारे असतील, ती कबशी चिनी मातीच्या ह्याच्यामध्ये, तर चिनी मातीच्या खाणीमध्ये काम करणारे काम असतील, चिनी मातीच्या कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतील, साखर बनते, ऊस तोडणी कामगार असेल, ऊस लावणारा शेतकरी असेल, त्यासाठी लागणारा इंधन लागतं आपल्याला, त्याला पेट्रोल, त्यासाठी केरोसिन लागेल, त्या ठिकाणी गॅस लागेल, त्यामध्ये काम करणारी जेव्हा एवढी मंडळी एकत्र येतात तेव्हा तुम्हाला 1 कप चहा मिळतो. लक्षात घ्या. म्हणून माझ्या कामावर कुणाचं तरी भलं होणं अवलंबून आहे, ही भावना जेव्हा आपल्या मनात येते तेव्हा कामाविषयी आपल्या मनामध्ये निश्चितपणे एक भावना निर्माण होते. एवढंच मला सांगायचं आहे. कामाप्रती निष्ठा ठेवा, संघभावनेनं काम करा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेनं काम करा. यश तुमचंच आहे, कारण शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थँक्यू व्हेरी मच.